सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न कराल. सुरुवातीला तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागेल, परंतु दुपारनंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. तुमचं मन भरकटेल, परंतु एकाग्र आणि कामामध्ये तुम्ही मग्न राहाल. व्यवसायामध्ये आज तुम्ही ज्या योजनांवरती काम कराल त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. घरात किंवा बाहेर नको ते बोलण्यानं तुमचा आदर कमी होऊ शकतो. घरातील कामांसाठी तुम्हाला जास्त मेहनत ही घ्यावी लागेल. महिलांना कौटुंबिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी तुमची मदत होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागेल. समाजामध्ये निषिद्ध असलेल्या कामांकडे तुमचं मन अधिक आकर्षित होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कलह आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्यावरती टीका होऊ शकते. तुमच्या वागण्यामध्ये कटुता आणि स्वार्थ जास्त दिसेल. अधिकाऱ्यांकडनं कामं करून घेण्यासाठी तुम्हाला चक्रा मारावे लागतील. नवीन कामाची सुरुवात तुर्तास तुम्ही रद्द करा आणि जुनी आणि अपूर्ण कामं पूर्ण करण्याला तुम्ही प्राधान्य द्या, अन्यथा पैशांची आवक थांबेल. घरातील कामांकडे दुर्लक्ष केल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे प्रसन्न राहील. नजीकच्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची व्यावहारिकता कमी होऊ देऊ नका, यामुळे फायदेशीर संपर्क तुमचे निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांशी निष्कारण बाबींवरती तुमचे वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी निर्णय घेण्याची तुमची क्षमता कमी होईल. आर्थिक बाबतीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला आज कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. दुपारपर्यंत तुमची तब्येत ठीक राहील आणि त्यानंतर मात्र तुम्हाला थकवा जाणवू शकतो. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजची परिस्थिती ही बहुतांश चिंतामुक्त राहील. मात्र दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवरती विश्वास ठेवताना तुम्ही सावध राहा, अन्यथा घाईघाईने घेतलेले आणि चुकीचे निर्णय तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. तुमच्या कामात किंवा व्यवसायामध्ये एखाद्याच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे तुम्ही कोंडीमध्ये सापडू शकता. तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी वडीलधाऱ्यांची तुम्हाला मदत होईल. आवश्यकतेनुसार आर्थिक फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आज काही काम बिघडल्यानं महिलांना काळजी वाटेल, परंतु थोडे अधिक परिश्रम केल्यानंतर परिस्थिती सामान्य होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यात बांधून हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज अनपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये जोखमीची भीती वाटेल, परंतु लवकरच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील. आज कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला पैसे उधार देऊ नका, कारण ते बुडण्याची शक्यता खूप जास्त आहे. परंतु कर्जाची परतफेड करण्यासाठी मात्र आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ तुम्हाला अधूनमधून होतील आणि तुमचे खर्च देखील विशेष होत राहतील. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी समन्वय राखण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अधिकारी तुमच्यावरती विनाकारण नाराज होतील. वैवाहिक जीवनामध्ये काही चढउतार तुमच्या येऊ शकतात. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे तुमच्या प्रियजनांमध्ये नाराजी आणि द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते. आज अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला आर्थिक समस्या निर्माण होतील. शेजाऱ्यांशी तुमचे वाद देखील होऊ शकतात. कोणतीही गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता तुम्ही सतर्क ठेवा. घरातील वडीलधारी मंडळी आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला मदत करतील.
महिलांशी तुमचे संबंध थोडे मंद राहतील आणि वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राखण्यात तुम्हाला अडचण येईल. आर्थिक कारणांमुळे तुम्हाला आज लांबचा प्रवास करावा लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये अनेक प्लॅन्स येतील, परंतु वेळ आणि पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही त्यांची अंमलबजावणी करू शकणार नाही. कष्ट करून देखील तुम्हाला आर्थिक लाभ कमी होतील. आज सरकारी किंवा जमिनीशी संबंधित कामामध्ये तुम्ही उशीर करू नका, अन्यथा ते दीर्घकाळ पुढे ढकललं जाण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला नावलौकिक मिळेल. कामातील मंदी आणि आर्थिक समस्यांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. जोखमीच्या कामामध्ये गुंतवणूक केल्यानं प्रथम तुम्हाला तोटा होईल, परंतु नंतर मात्र नफा मिळेल. कौटुंबिक वातावरण हे पूर्वीपेक्षा जास्त चांगले राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आळस आणि निष्काळजीपणा सोडून काम केलं तर तुम्हाला यश मिळेल. आर्थिक लाभाच्या अपेक्षा जास्त नसतील, परंतु खर्च कमी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, जेणेकरून आर्थिक समस्या तुम्हाला उद्भवणार नाहीत. दैनंदिन कामं कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं तुमची पूर्ण होतील. आज दुपारी काही महत्त्वाची कामं पूर्ण झाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. घरातील महिलांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचे वाद होऊ शकतात, तरीही तुमची बायको संध्याकाळी तुम्हाला प्रणय सुख देईल. मुलांशी तुम्ही मैत्रीपूर्ण वागणूक ठेवाल. संध्याकाळची वेळ संपूर्ण दिवसांपेक्षा तुमची आनंददायी राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या मनातील बऱ्याच अंशी कल्पना पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमच्या कल्पना देखील लोकांना आवडतील. तुम्ही 2 व्यक्तींमधील वादामध्ये मध्यस्थी करून योग्य निर्णय देऊ शकता, त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. नोकरी आणि व्यवसायातील सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला उपलब्ध होतील. भविष्यामध्ये फायदेशीर ठरणाऱ्या जोखमीच्या कामांमध्ये तुम्ही कोणताही संकोच न करता गुंतवणूक करू शकता. महिला पूजा कार्यामध्ये अधिक व्यस्त राहतील आणि त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तू दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असेल, परंतु तरीही तुमच्या कामात सुधारणा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आरोग्याशी संबंधित तक्रारी तुम्हाला चालू राहतील. रक्ताचे विकार, सांधे किंवा सूज यांच्याशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. आज तुम्हाला कामातही रस कमी वाटेल. पैशाअभावी तुमचं मन हे उदास राहील, मात्र आज पैशांपेक्षा परस्पर संबंधांना तुम्ही जास्त महत्त्व द्याल. नोकरी आणि व्यवसायामध्ये निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अधिक काळजी घ्या. सामाजिक संबंधांमध्ये तुमच्या कटुता राहील. तुमच्या घरातील जीवन संमिश्र राहील. महिलांचं सौम्य वर्तन तुमच्या घरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा प्रत्येक दिवस हा तुमच्या क्षेत्रात आनंद असणारा आणणार आहे. आज तुमची बहुतेक कामं ही पूर्वनियोजित असतील, ज्यामुळे कुठलीही गैरसोय तुमची होणार नाही. व्यवसायातील लोक कामामध्ये समाधानी राहतील, मात्र सहकाऱ्यांकडनं मदत न मिळाल्यानं त्यांच्यामध्ये काही काळ अबोला निर्माण होऊ शकतो. सरकारी कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. महिला कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करून घरातील वातावरण प्रसन्न करू शकतील. महिलांचा घरामध्ये मान सन्मान वाढेल. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये जास्त वेळ देऊ शकणार नाही. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या गुरु किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारी वर्गाला लाभदायक डील मिळतील. तुम्ही भविष्यातील योजनांमध्ये पैसे गुंतवाल आणि बचतही करू शकाल. व्यवसायामध्ये स्पर्धा असली तरी तुमचं काम हे सुरळीतपणे चालू राहील, परंतु सहकाऱ्यांमुळे तुमची गैरसोय होऊ शकते.
अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ तुम्हाला होतील आणि कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मित्र आणि नातेवाईकांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचे योग देखील तुम्हाला येऊ शकतात. महिलांना त्यांच्या तब्येतीची चिंता राहील. मुलं अभ्यासामध्ये कमी लक्ष देतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नित्य जल अर्पण करा आणि दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.